ते जे मानवातले दैवत होते त्यांना अनेकदा वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 5 मधील काही तरुण नागरिक आहेत आणि तरुण नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि ते कसा आपल्या मिरजेला बघतात किंवा आपल्या प्रभागाला कसा असावा हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव प्रतीक सूर्यकांत तुकडे. माझं शिक्षण झालंय कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि LLB पूर्ण झालेलं आहे माझं. आता हे झालंय मुंबईमधून, मुंबई महानगरपालिकेच्या आवारमध्ये मी राहत होतो. त्यामुळे आता तिकडून इथे आल्यानंतर कोरोनामध्ये मी इथं आल्यानंतर एक योजना आली. योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता या योजनेचं मी काम करण्याचं ठरवलं, या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं ठरवलं मी. आणि जवळपास सर्व लाडकी बहीण जितक्या आहेत, जवळपास एक 5,000 लाडकी बहिणीचे फॉर्म मी भरले. बरं, हे फॉर्म भरत असताना ह्या लाडक्या बहिणी शांत तर येत नव्हत्या माझ्यापाशी. त्या लाडक्या बहिणी येत होत्या, त्यांच्या वेगवेगळ्या अडीअडचणी सांगत होत्या. आणि ह्या अडीअडचणी सांगत असताना ह्या सर्व ऐकून घेणं मला भाग होतं, कारण की मी त्यांच्याकडून हे जे काही फॉर्म भरत होतो योजनांचे ते मला भरायचे होते जास्तीत जास्त. त्यामुळे मी त्यांच्या अडीअडचणी ऐकूनही घेत होतो. आता अडीअडचणी ऐकत असताना 2 पद्धतीच्या अडीअडचणी आहेत. एक आहे सार्वजनिक प्रश्न, दुसरे आहे वैयक्तिक प्रश्न. आता मला तर थोडं सांगा पहिले, हे जे काही मी फॉर्म भरले त्यातून मी थोडासा एक डेटा काढला. डेटातून मला असं माहिती पडलं की जवळपास 1.5 वर्ष होत आला लाडक्या बहीण योजनेला. आतापर्यंत 24,000 रुपये मिळाले प्रत्येक लाडक्या बहिणीला. तर हे 24,000 रुपये ह्या 5,000 लोकांचे जर तुम्ही काउंट केले तर जवळपास 10 ते 12 कोटी रुपये यांना मिळाले. याचा अर्थ काय, एक सामान्य नागरिक असताना एक नॉर्मल CSC सेंटर चालवत असताना जर 10 ते 12 कोटी रुपये मी एक सामान्य नागरिक म्हणून मिळवून देऊ शकतोय, तर हे नगरसेवकांनी काय केलं? ह्यामध्ये काहीच केलं नाही. मला फक्त बोलायचं हे आहे की जितक्या काही बाबा या योजना बनवायचं काम नेमकं करतं कोण, कशासाठी करतं, कशाला आहेत या योजना? हे योजना बनवतात खासदार, आमदार. खासदार जातात संसदेत, दिल्लीमध्ये बनवतात योजना. कुणासाठी? सामान्य नागरिकांसाठी. कुणासाठी? पोटातल्या बाळापासून अंत्यविधीपर्यंतच्या ज्या योजना आहेत सर्व महिलांसाठी आहेत, शिक्षणासाठी मुलांसाठी आहेत, आरोग्याच्या योजना आहेत, वृद्धांच्या योजना आहेत, पेन्शनच्या योजना आहेत आणि लोनच्या योजना आहेत. इतक्या योजना साऱ्या, या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम लोकप्रतिनिधी शेवटच्या घटकातला जो आहे त्याचा आहे. म्हणजे कुणाचं? तुमच्या घरादाराला, दारदाराला पाय लावणाऱ्या नगरसेवकाचा आहे. माझं हे का सांगणं आहे, कारण की बघा, कोणतीही योजना घरादारापर्यंत पोहोचली तर त्याचा फायदा त्यांना होतो, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो, त्यांना त्याचा फायदा मिळतो आणि याच्यामुळे त्यांना त्यांचा वैयक्तिक फायदा मिळाल्यामुळे त्यांना चांगलं वाटतं. रस्त्यामध्ये जर खड्डा पडला तर तो आहे सार्वजनिक प्रश्न. त्यामध्ये रस्त्यावर राहणारे जितके घर आहेत त्या सर्वांना त्याचा त्रास आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात, कोणीतरी आवाज उठवेल आणि तो रस्त्यातला खड्डा मुजवेल. बरं, रस्ता खड्डा मुजवला तरी सर्वांना एकदम फायदा आहे, पण स्वतःचे जे वैयक्तिक प्रश्न आहेत ते कसे सोडवले जातात ते या योजनांच्या माध्यमातून. मला सांगा, आपल्या महानगरपालिकेचं बाबा बजेटमध्ये कितीचं बजेट आहे? 1,000 कोटीचं बजेट आहे. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये राहिलेलो, तिथं कचऱ्याचं बजेट आहे 25,000 कोटी. फक्त एक विभाग जो आहे कचरा विभाग, घनकचरा आणि व्यवस्थापन विभाग, त्या विभागाचं बजेट आहे 25,000 कोटी. म्हणजे त्या महानगरपालिकेच्या आपण 1% नाहीये. इतकी भयानक अवस्था आहे ही महानगरपालिका. मला तर कुठेतरी वाटतं दारिद्र्य रेषेखालील, BPL खालीची महानगरपालिका आहे. जिथे जो फंड येतो तो मुळात इकडच्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पूर्ण करणे इतपत पण नाहीये. जसं की 40-30-40% फक्त प्रश्न मार्गी लागतील एवढाच फंड आहे. त्यामुळे राहिलेले सर्व प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण करावे लागतील, वेगवेगळे विशेष फंड घेऊन येऊन पूर्ण करावे लागतील, CSRच्या माध्यमातून करावे लागतील. इतकी मोठी बाबा वैद्यकीय पंढरी असताना प्रत्येक हॉस्पिटलला जर इकडचे रस्ते सगळे दत्तक देऊन टाकले तर ते व्यवस्थित सांभाळतील रस्त्यांना. किंवा इकडचे जे काही MIDC मधल्या 500 कंपन्या आहेत, या कंपन्यांचा जो CSR जो येतोय त्याचाही उपयोग केला तरी प्रायव्हेट फंडातून रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मला सांगा, सार्वजनिक प्रश्नातली एक गोष्ट मी सांगतो. एखादा रस्ता बनवत असताना, मी मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावर राहतोय, मला माहिती आहे की बाबा रस्ता बनवत असताना तिकडे काय प्लॅनिंग करतात. प्लॅनिंग असं असतं की बाबा रस्ता बनवायच्या अगोदर तिकडच्या बाबा ड्रेनेजची, सिवेज लाईनची व्यवस्था व्यवस्थित आहे का तिथे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था व्यवस्थित आहे का तिथे, अगोदर नियोजन असतं. पुढे जाऊन गॅस पाईपलाईन असेल, इलेक्ट्रिसिटी पाईपलाईन असेल, फायबर ऑप्टिक केबल, इंटरनेटचं कनेक्टिव्हिटी असेल, ह्या सर्व गोष्टी रस्त्याच्या खालून पहिलाच उपस्थित पाहिजेत. भले मोकळा प्लॉट असेल एखादा, त्याच्यासाठी भविष्यात त्यानं जर घर बांधायला काढलं मोकळ्या प्लॉटवर तर त्याला या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत तिथल्या इथं. नाहीतर तो काय करेल, रस्ता खोदून काढेल. रस्ता खोदल्यावर परत नगरसेवकांनी तोच रस्ता 3 वर्षांनी भराल. अहो, किती 27 वर्षाची महानगरपालिका झाली, तेच प्रश्न. कोणते प्रश्न? रस्ता, पाणी, गटर, कचरा. रस्ता, पाणी, गटर, कचरा. अरे रस्ता, पाणी, गटर, कचरा कधी संपणार आहे? हे वेगळे मुद्दे कधी येणार आहेत?
अहो मुद्दे असे असायला हवेत. आता बघा म्हैसाळ रोड टोल नाका परिसर असेल, बेडक आडवार रस्ता असेल किंवा MSCBचा जो काही परिसर आहे तो पत्र्याची घर आहेत. महानगरपालिका ही शहरीकरणाचा भाग असते, महानगरपालिका नाही तर नगरपालिका असते, त्याच्या अगोदर ग्रामपंचायत असते. सांगण्याचा उद्देश हा आहे की महानगरपालिकेमध्ये पत्र्याची घरं म्हणजे नगरसेवकांच्या किंवा महानगरपालिकेच्या तोंडावर धब्बा आहे. हा महानगरपालिकेच्या ज्या काही योजना आहेत, कोणत्या योजना ज्या योजना ज्या घरकुलासाठी बनतात, अहो जमिनीची पण योजना आहे. अति गरीब वर्गातील 20-20 वर्षांना भाड्याने राहणारी लोक आहेत, त्यांच्यासाठी जमिनीच्या योजनेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. कोणती योजना? पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना, ज्याच्या माध्यमातून 500 स्क्वेअर फीटची जागा 50,000 रुपये, त्याचं अनुदान वाढून आता 3 महिन्यापूर्वी जो JR आला ग्रामविकास विभागाचा, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये गेलंय त्याचं. बरं त्यांनी सांगितलं G+1, 2, 3, 4 चे अपार्टमेंट्स बनवा. अहो इथं भीमनगरमध्ये एखादा अपार्टमेंट उभू शकतं ना? जमिनी नावावर नाहीत म्हणून त्यांना घरकुलं मंजूर होत नाहीत. अहो त्यांचं जीवनमान कसं उंचावेल? आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वेगवेगळ्या स्तरावर त्यांची उन्नती, प्रगती कधी होईल? या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. या गोष्टी करण्यासाठी नगरसेवकांनी काम करणं गरजेचं आहे. या गोष्टी जर नाही झाल्या तर यांचं हे वैयक्तिक सार्वजनिक प्रश्नांचे गुन्हेगार आहेतच, पण वैयक्तिक प्रश्नांचे खूप मोठे गुन्हेगार आहेत. सर्व शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं मी योजना दूत म्हणून काम करेन. जर मी कशात काहीही नसताना जर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 10 ते 12 कोटी रुपये महिलांना मिळवून दिले असतील, या वॉर्डामध्ये कुठल्याही भागात जावा, काही महिला अशा आहेत, असणारच 10 पैकी किमान 5 अशा असणारच जे मला वैयक्तिक दृष्ट्या ओळखतात. ते म्हणतात प्रतीक भैया आप सारी योजनाएं घर घर तक पहुंचाओ, सारी योजनाएं पहुंचेंगी घर घर तक तो हर घर का वैयक्तिक फायदा होगा. वैयक्तिक फायदे खूप महत्वाचे आहेत. आपण तेच मुद्दे सारखे दरवेळेला कोणते रस्ता, पाणी, गटर, कचरा या मुद्द्यांमध्ये आपलं आयुष्य निघून जाईल. 25-27 वर्ष गेलेच, पुढचे 27 वर्ष पण असेच निघून जातील, काहीही होणार नाही याच्यामध्ये. त्यामुळे आता नवीन नगरसेवक येऊ दे, नवीन पिढी येऊ दे, जुन्या लोकांना थोडं सांगणं गरजेचं आहे. त्यांच्यापासून मला काही बाबा अडचण नाहीये, ते चांगलीच लोक आहेत माझ्या होती. आता पुढे पण ते राहायचा प्रयत्न करतील, पण मला सांगायचं की नवीन डोकी आली पाहिजेत, नवीन घरातील लोक आली पाहिजेत. नवीन लोक आले तर नवीन विचार येतील, नवीन विचार आले तर महापालिकेला विजन येईल. विजन असलेली महानगरपालिका असायला हवी. आपण क वर्गातले आहे, क मधून ड कसं येईल, ड कसून ब मध्ये कसं येईल, ब मधून अ मध्ये कसं येईल ते बघणं गरजेचं आहे. कुठे नवी मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, अरे काही येत नसेल तर त्या महानगरपालिकांना कॉपी तरी करा. तिथं अभ्यास दौरा काढा नगरसेवकांचा, तिथे जाऊन त्यांचे विचारा, बाबा तुम्ही कसं करताय, इंजिनियर घेऊन या, हा रस्ता वकारा बागेतला अहो किती वर्ष झालं तो पडला आहे तसा. इकडे अहो टीम म्हणून काम करा. तुम्ही 4चं पॅनल बनवता तर 4ची टीम असते. टीम म्हणजे काय? जर तिथं भारत सरकार, आपल्या भारताची क्रिकेट टीम, जर प्रत्येक व्यक्ती म्हणला बाबा मी एकटाच बॅटिंग करणार, कसं होईल? जिंकेल का टीम? ही आपली महानगरपालिका कधी जिंकणार? जेव्हा सगळे नगरसेवक, पॅनल मधले नगरसेवक एकत्र होऊन एका मुठीमध्ये हे सगळा रस्ता व्यवस्थित बनवतील. इकडे भांडणं करतात, एक दुसऱ्याला पाडत असतात इलेक्शन मध्ये. असं असतं काय? टीम असेल तर प्रत्येकासाठी मतं मागा. हे मिरज पॅटर्न, कुचका पॅटर्न आहे. याच्यामुळे ज्याता प्रस्थापित आहेत त्यांनी फक्त निवडून येण्याचं त्याच्यामध्ये फॉर्म्युला घातलेला आहे. जनतेसाठी हा कुचका आहे, जनतेची बाबा पूर्ण यामध्ये हानी आहे. जनतेने समजून घ्यावं. यावेळेला सर्व जे लोक आहेत जे स्वतःच फक्त स्वार्थ साधतात, घरात बसण्यासाठी नगरसेवक पद नाहीये. जर नगरसेवक घरात बसत असेल ना तर मला वाटतंय कोणतीच सरकारची योजना घराघरापर्यंत पोहोचणार नाही, आणि पोहोचली नाही तर त्या योजनेचा बनून काही उपयोग नाही. योजना पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा आहे ही तुटपुंजी आहे, कमी यंत्रणा आहे. मी CSC सेंटरचा होणार आहे का, त्यामध्ये मला तिथं महानगरपालिकेमध्ये बोलवलं, सांगलीच्या वसंतदास सभागृहामध्ये. तिथे बोलवलेलं असताना तिथं धनंजय सूर्यवंशी जे त्यावेळेचे स्थायी समितीचे सभापती होते, त्यांनी सांगितलं की बाबा सर्व तुम्ही लोक ही आयुष्यमान भारत कार्डची योजना घराघरापर्यंत पोहोचवा. बरं आम्ही त्यांना बोललो की बाबा ही योजना पोहोचवायचं काम आमचं आहे का? ही महानगरपालिका त्यासाठी काही बजेट सँक्शन करणार आहे का नाही ते योजना पोहोचवण्यासाठी? त्यांनी त्यानंतर अंगणवाडी सेविका आशा वर्करवर ढकललं. त्यानंतर तीच गोष्ट आता राशन कार्ड दुकानावर ढकलतायत. राशन कार्डवाले म्हणतात राशन मिळणार नाही, पहिला आयुष्यमान भारत कार्ड काढा. हे काय कुठली ब्लॅकमेलिंग चाललंय का? हे तुम्हाला त्या योजनेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी फंड येत नाही का? कोणती योजना मंजूर करत असताना त्यासाठी एक विशेष फंड असतो जो अलॉट केलेला असतो की हा फंडचा उपयोग करून तुम्ही लोकांपर्यंत ही योजना पोहोचवा. आता बांधकाम कामगार योजना ही योजना पण लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही. एकही योजना पोहोचवली जात नाही या नगरसेवकाच्या माध्यमातून. मला वाटतंय आता यामध्ये मी योजना दूत म्हणून काम करतोय. पुढील येणाऱ्या काळामध्ये वॉर्डमध्ये 16 ठिकाणी तक्रार निवारण केंद्र उभे करणार आहे मी. त्या तक्रार निवारण केंद्रामध्ये नगरसेवक ऑनलाईन सेंटर उभे करणार आहे आणि वॉर्डातल्या प्रत्येक नागरिकाला ह्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल यासाठी विशेष सहाय्य करणार आहे मी. सगळ्यांपर्यंत योजना पोहोचल्या तर प्रत्येक घराचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं तर गरिबी दूर जाईल. गरिबी दूर गेली महापालिका श्रीमंत बनेल. प्रत्येक घर श्रीमंत बनलं तरच महानगरपालिका श्रीमंत बनेल. महापालिका श्रीमंत बनली तरच महापालिकेमध्ये मॉल्स येतील, चांगले रस्ते येईल, दळणवळणाची साधनं येतील, नागरी प्रश्न सुटतील. या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही मला यावेळेला नक्कीच मतदान करा. मी आता सद्यस्थितीला या महानगरपालिकेमध्ये एक उमेदवार म्हणून थांबणार आहे इलेक्शनमध्ये.
5 नंबर वॉर्डमधून मी इच्छुक आहे. तर यावेळेला मला तुम्ही निवडून द्या. मी एकच नाही तर प्रत्येक घटका हे सगळ्या पॅनल मधल्या सगळ्या नगरसेवकांची कामं एकटा करण्यासाठी सक्षम आहे. थँक्यू.